काय आहे y मायनस y1 इज इक्वल्स टू m इन ब्रॅकेट x मायनस x1 राईट. आता व्हॅल्यू जे आपल्याला इथे आहेत त्या व्हॅल्यू पुट करा. y ची व्हॅल्यू आहे का नाही, मायनस y1 ची व्हॅल्यू आहे. ठीक आहे, y1 ची व्हॅल्यू काय आहे 7 राईट इक्वल्स टू m ची व्हॅल्यू किती आहे 2 राईट. x ची व्हॅल्यू आहे का नाही, मायनस x1 ची व्हॅल्यू आहे बघा, x1 ची व्हॅल्यू आहे 1. ठीक आहे, मग काय करा y मायनस 7 इक्वल्स टू ह्या 2 नी ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करून घ्या. 2 इंटू x 2x मायनस 2 इंटू 1 2 राईट. मग आपलं स्टँडर्ड इक्वेशन काय आहे स्ट्रेट लाईनचं, स्ट्रेट लाईनचं स्टँडर्ड इक्वेशन आहे y इक्वल्स टू mx प्लस c. कधी आपण स्ट्रेट लाईनचं इक्वेशन काढत असताना आपण पहिल्यांदा x घेतो, त्यानंतर y घेतो, त्यानंतर कॉन्स्टंट घेतो. म्हणजे x ऍक्सिस वरचा जो काही नंबर आहे तो घेतो, नंतर y ऍक्सिस वरचा आणि त्यानंतर कॉन्स्टंट. ठीक आहे, म्हणून ह्या ठिकाणी बघा इथं मी रिअरेंजमेंट करतो, याला y मायनस 7 आहे राईट. आता हा 2x राईट हँड साईडला आहे, त्याला जर लेफ्ट हँड साईडला आणलं तर मायनस 2x होईल. हा मायनस 2 आहे राईट हँड साईडला, त्याला इक्वल्स टू च्या लेफ्ट हँड साईडला आणलं तर काय होईल प्लस 2 होईल इक्वल्स टू 0. मग हे x अगोदर लिहून घ्यायचं. बघा मी काय करायलो, हे